नागपूर शहरात लाखोंच्या घरफोडीच्या अवघ्या 24 तासात छडा लावून पाचपावली पोलिसांनी मोठी कारवाई केली। सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे 3 आरोपींना ताब्यात घेत चोरीतील रोकड, वाहन आणि घरफोडीसाठी वापरलेले हत्यार जप्त करण्यात आले आहे। नागपूरच्या पाचपावली परिसरात घराला कुलूप लावून अजमेर शरीफला गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांनी मोठी घरफोडी केली आहे। चोरट्यांनी व्हेंटिलेशनची खिडकी तोडून घरात प्रवेश करत तब्बल 17,51,000 रुपयांचा ऐवज लंपास केला आहे। घटनेची माहिती मिळताच पाचपावली पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवलीत। अवघ्या 24 तासांच्या आत हिमांशू लोखंडे आणि विवेक घोटे या 2 आरोपींना अटक करण्यात आली, तर एका विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे। तपासादरम्यान आरोपींकडून 2,48,500 रुपयांची रोकड, चोरीसाठी वापरलेली सुझुकी बर्गमन दुचाकी आणि लोखंडी कटावणी असा 3,28,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या प्रकरणातील आणखी एका आरोपीचा शोध सुरू असून नागपूर पोलिसांच्या या जलद आणि प्रभावी कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहेत। 20 तारखेची घटना आहे। 20 तारखेला गुन्हा दाखल आहे यात घरफोडीचा। जे फिर्यादी आहे ते बाहेरगावी गेले होते। आरोपीने बाथरूमच्या खिडकीमधून आत प्रवेश केला आणि सोन्याचे दागिने आणि कॅश असे मिळून एकूण 17 लाखाचे मुद्देमाल त्याने चोरून नेला। गुन्हा दाखल झाल्यानंतर तपास केला आणि तपास पथकाने आतापर्यंत यात 3 आरोपी, ज्यामध्ये एक विधी संघर्षग्रस्त बालक आहे आणि जे 2 आरोपी आहेत मेजर, एक हिमांशू लोखंडे आणि विवेक धोटे, असे 2 आरोपी अटक केलेले आहे आणि त्यांच्याकडून 2,48,000 रोख रक्कम आणि एक 2 व्हीलर TVS कंपनीची असा एकूण जवळपास 3.5 लाखाचा मुद्देमाल आतापर्यंत जप्त करण्यात आलेला आहे। पुढील तपास सुरू आहे। लाखोंची घरफोडी उघड करत अवघ्या 24 तासात आरोपींना गजाआड करणाऱ्या नागपूर पोलिसांनी पुन्हा एकदा आपल्या तपास कौशल्याची छाप पाडली आहे। फरार आरोपीचा शोध सुरू असून या प्रकरणाचा पुढील तपास पाचपावली पोलीस करीत आहेत।